नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 5 सप्टेंबर 2024 वार आहे गुरुवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये या ठिकाणी आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू हे जे न्यूजपेपर आहेत, या न्यूजपेपरमध्ये ज्या कोणत्या न्यूज स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचे असतात त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करत असतो। जी काही आजची डिस्कशन आहे यामध्ये या ठिकाणी आपण शक्तिपीठ महामार्ग, पुसा डिकम्पोजर, मलाबार नौदल सराव, गोल्डन राईस, रोजगाराच्या संधी, तंजावर विना, कोयना धरण आणि जी काही जयपूर सिटी आहे या संदर्भात ज्या काही न्यूज आहेत त्या सर्व न्यूजना मित्रांनो या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून स्टडी करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। या ठिकाणी आजची जी काही आपली पहिली न्यूज आहे ती आहे शक्तिपीठ महामार्गा संदर्भात। सर्वप्रथम जी काही न्यूज आहे ती न्यूज पाहूया। शक्तिपीठ महामार्गावर माघार अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। मित्रांनो, अलीकडे जो काही शक्तिपीठ महामार्ग आहे त्याच्या निर्मितीमध्ये राज्य सरकारने पुढाकार घेतला होता, परंतु सध्या निवडणूक तोंडावर आहे आणि या ठिकाणी जे काही शेतकरी आहेत त्यांची नाराजी आपल्यावर ओढवेल, यामुळे सरकारने या ठिकाणी जो काही शक्तिपीठ महामार्ग आहे त्या संदर्भात सध्या माघार घेतलेली एकूण या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि एकूण असा या न्यूजचा सारांश असलेला आपल्याला दिसत आहे। सरळ या ठिकाणी या न्यूजला धरून जे काही आपले प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। महाराष्ट्रातील शक्तिपीठ महामार्ग प्रामुख्याने कोणत्या क्षेत्राला चालना देईल, म्हणजे कोणत्या क्षेत्राला प्रामुख्याने जो काही शक्तिपीठ महामार्ग आहे त्यामुळे फायदा होईल, अशा प्रकारचा सरळ प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आला आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जो काही शक्तिपीठ महामार्ग आहे आपल्या महाराष्ट्रामधील जे महत्त्वपूर्ण देवस्थाने आहेत, पवित्र स्थळे आहेत त्यांना जोडण्याचं कार्य करणार आहेत। अर्थातच या ठिकाणी जो काही शक्तिपीठ महामार्ग आहे तो या ठिकाणी धार्मिक पर्यटनाला या ठिकाणी प्रोत्साहन देण्याचं कार्य किंवा चालना देण्याचं कार्य करताना आपल्याला दिसेल। प्रश्न क्रमांक 1 योग्य उत्तर राहील पर्याय बी। प्रश्न क्रमांक 2 शक्तिपीठ महामार्ग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? शेवटी पहा, जात नाही असं तुम्हाला या ठिकाणी प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जो काही शक्तिपीठ महामार्ग आहे तो प्रामुख्याने कोल्हापूर, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, परभणी, नांदेड, बीड, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, नागपूर अशा एकूण 12 जिल्ह्यातून या ठिकाणी आपल्याला जाताना दिसतो। आणि या ठिकाणी बीड जिल्ह्यातून जातो, कोल्हापूर जिल्ह्यातून जातो, सिंधुदुर्ग जिल्ह्यामधूनही या ठिकाणी आपल्याला शक्तिपीठ महामार्ग जाताना दिसतो। फक्त आपला केवळ जो काही छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे, ज्याला की पूर्वी औरंगाबाद या नावाने ओळखलं जायचं, त्या जिल्ह्यातून या ठिकाणी शक्तिपीठ महामार्ग जाताना आपल्याला दिसत नाही। म्हणजे जो काही प्रश्न क्रमांक 2 आहे त्याचं योग्य उत्तर राहील पर्याय डी। मित्रांनो, या ठिकाणी जो काही शक्तिपीठ महामार्ग आहे या महामार्गाविषयी काही महत्त्वाचे पॉइंट या ठिकाणी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी जो काही प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग आहे त्याला या ठिकाणी शेतकऱ्याकडून विरोध केला जात आहे। आता शेतकऱ्याकडून या ठिकाणी विरोध का होत आहे, तर या ठिकाणी या शक्तिपीठ महामार्गासाठी ज्या कोणत्या जमिनीचं अधिग्रहण केलं जाणार आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्या आहेत आणि शेतकऱ्यांना त्या जमिनीचा योग्य मोबदला भेटेल का नाही याची शंका या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये आहे। हे मुख्य कारण मित्रांनो या ठिकाणी शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्याकडून होत असलेल्या विरोधाचा असलेला आपल्याला दिसते। जो काही शक्तिपीठ महामार्ग आहे तो एकूण 12 जिल्ह्यांमधून या ठिकाणी जातो आणि या ठिकाणी अंदाजित 27,000 हेक्टर जमिनीचे भूसंपादन या ठिकाणी अपेक्षित आहे, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। जो काही शक्तिपीठ महामार्ग आहे तो या ठिकाणी नागपूर आणि गोवा यांना जोडणार आहे आणि या ठिकाणी जो काही अंदाजित खर्च आहे तो 86,000 कोटी रुपयांच्या आसपास प्रस्तावित आहे, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। अशा प्रकारे जे काही महत्त्वाचे पॉइंट होते शक्तिपीठ महामार्गाविषयी त्यांची चर्चा केल्यानंतर पुढचा आपला प्रश्न पाहणार आहोत, जो की मित्रांनो या ठिकाणी कोयना धरणा संदर्भात आहे। सर्वप्रथम या ठिकाणी जी काही न्यूज आहे ती न्यूज पाहूया। कोयना काटोकाट। तर मित्रांनो, या ठिकाणी अलीकड मागच्या काही 2-3 दिवसांमध्ये महाराष्ट्र आणि खास करून मराठवाड्यामध्ये जे काही पावसाचे प्रमाण आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे। परिणामी या ठिकाणी जे काही धरणांची पाण्याची पातळी आहे त्यामध्येही मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आपल्याला दिसते आहे आणि कोयना धरण या ठिकाणी आता पूर्ण 100% भरले आहे एकूण, त्या संदर्भात ती न्यूज असलेली आपल्याला दिसते। या ठिकाणी स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून जे काही कोयना धरण आहे त्याविषयी प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत आणि त्या प्रश्नांची या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत। सरळ पाहूया प्रश्न क्रमांक 3
कोयना धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? अशा प्रकारचा एक फॅक्च्युअल आणि बेसिक आणि एमपीसीचा आवडता प्रश्न मित्रांनो या ठिकाणी आपल्या समोर आहे। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे जे काही कोयना धरण आहे आपल्या महाराष्ट्रातील जो काही सातारा जिल्हा आहे या सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला कोयना धरण असलेलं दिसतं। प्रश्न क्रमांक 3 योग्य उत्तर राहील पर्याय ए। प्रश्न क्रमांक 4 कोयना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे जी काही कोयना नदी आहे ज्या नदीवर कोयना धरणाची निर्मिती करण्यात आली आहे ती कोयना नदी या ठिकाणी कृष्णा या नदीची उपनदी आहे। म्हणजे या ठिकाणी जी काही मुख्य नदी असते या मुख्य नदीला येऊन भेटणारी जी छोटीशी नदी असते तिला या ठिकाणी आपण उपनदी म्हणतो आणि कोयना ही कृष्णा नदीची उपनदी आहे हे तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचं आहे। प्रश्न क्रमांक 4 योग्य उत्तर राहील पर्याय बी। मित्रांनो या ठिकाणी जे काही कोयना डॅम संदर्भात काही महत्त्वाचे फॅक्ट या ठिकाणी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी जो काही कोयना धरण आहे या कोयना धरणाचा मुख्य उद्देश या ठिकाणी जलविद्युत आणि जलसिंचन असलेला आपल्याला दिसतो हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। कोयना धरणाच्या माध्यमातून या ठिकाणी 1920 मेगावॅट पर्यंत या ठिकाणी जलविद्युत निर्माण केली जाते आणि त्याचबरोबर कोयना धरणाचा जो काही परिसर आहे तो या ठिकाणी भूकंप प्रवरण क्षेत्रामध्ये येतो। म्हणजे असे क्षेत्र की ज्या ठिकाणी भूकंप हा वारंवार येताना आपल्याला दिसतो अशा प्रकारचे जे काही क्षेत्र असते त्याला या ठिकाणी आपण भूकंप प्रवरण क्षेत्र असे म्हणतो। पाहूया पुढचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी पुसा डिकंपोजर संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। पुसा डिकंपोजर संदर्भात खालील विधाने विचारात घ्या ज्यामध्ये विधान क्रमांक 1 पुसा डिकंपोजर हे एक जैविक एन्झाइम आहे जे फवारणीनंतर 20-25 दिवसाच्या आत कुजते आणि त्याचे खतामध्ये रूपांतर करते ज्यामुळे मातीची गुणवत्ता सुधारते। विधान 2 हॅपी सीडच्या तुलनेत ते किफायतशीर आहे। विधान 3 DRDO ने विकसित केले आहे। असे एकूण 3 विधान आहेत आणि यापैकी कोणते विधान बरोबर आहे हे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी पुसा डिकंपोजर विषयी जर आपण चर्चा केली तर सर्वप्रथम आपल्याला डिकंपोजर म्हणजे काय हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। जो काही आपल्याकडे पीक असतं त्या पिकाचा जो काही पालापाचोळा आहे किंवा जे काही राहिलेला भाग असतो त्याचं विघटन होणे म्हणजे त्याचं डिकंपोजिशन होणं असं या ठिकाणी आपण म्हणतो। म्हणजे जे काही ऑर्गॅनिक मॅटर आहे त्याचं तुकड्यामध्ये रूपांतर होणं किंवा ते मातीमध्ये मिसळलं जाणं याला या ठिकाणी आपण डिकंपोज असं म्हणतो आणि डिकंपोजिशन बॅक्टेरियाच्या माध्यमातून होतं हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। मग या ठिकाणी जे काही पुसा नावाचे डिकंपोजर आहे ते एक जैविक एन्झाइम आहे हे या ठिकाणी अगदी बरोबर आहे। पुसा डिकंपोजरच्या फवारणीनंतर 20-25 दिवसाच्या आत ज्या कोणत्या पिकांच्या रिमेनवर किंवा ज्या कोणत्या पिकांच्या उरलेल्या भागावर आपण त्याची फवारणी करतो ते कुजते आणि त्याचं खतामध्ये रूपांतर होते ज्यामुळे जी काही माती आहे जमीन आहे त्याची गुणवत्ता सुधारण्यास या ठिकाणी मदत होते। म्हणजे या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी मित्रांनो अगदी बरोबर आहे। या ठिकाणी जे काही पुसा डिकंपोजर आहे ते हॅपी सीडरच्या तुलनेत किफायतशीर असलेले आपल्याला दिसते। म्हणजे या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 2 आहे तेही मित्रांनो या ठिकाणी आपल्याला अगदी बरोबर आहे। या ठिकाणी हॅपी सीडर याविषयी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। हॅपी सीडर एक मशीन आहे जिच्या माध्यमातून जे काही भाताची शेती आहे भाताची शेती करत असताना या ठिकाणी उरलेले जे काही खुंट असतात किंवा उरलेला जो काही भाग असतो त्याची काढणी न करता किंवा त्याला न जाळता या ठिकाणी जी काही आपण बियाची लागवड करतो बियांची पेरणी करतो याला या ठिकाणी आपण हॅपी सीडर म्हणतो किंवा हॅपी सीडरच्या माध्यमातून जे काही जुन्या पिकाचे रिमेन्स आहे जुन्या पिकाचा उरलेला भाग आहे त्याला न जाळता किंवा त्याला न रिमूव्ह करता जर या ठिकाणी आपण नवीन बियांची लागवड करत असू अशा प्रकारचे जे काही यंत्र आहे त्याला या ठिकाणी आपण हॅपी सीडर म्हणतो हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। आणि जे शेवटचा आपला पॉइंट आहे तो आहे मित्रांनो या ठिकाणी जे काही पुसा डिकंपोजर आहे याचा विकास या ठिकाणी मित्रांनो इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटने केला आहे तो DRDO ने केलेला नाहीये हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। DRDO प्रामुख्याने जी संरक्षण क्षेत्राशी संबंधित जी काही उपकरणे आहेत त्यामध्ये संशोधन आणि विकासाचे कार्य करताना आपल्याला दिसते। म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 3 आहे ते आपलं चुकीचं ठरतं। वरील
प्रश्न क्रमांक 5चं योग्य उत्तर राहील पर्याय बी केवळ विधान 1 आणि विधान 2 बरोबर। पाहूया आजचा आपला पुढचा प्रश्न, जो की मित्रांनो या ठिकाणी मलाबार नौदल सरावा संदर्भात आहे किंवा मलाबार नौदल एक्सरसाइज संदर्भात आहे। सरळ जो काय आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। क्वाड देशांच्या नौदलाचा समावेश असलेला मलाबार सराव गुआम बेटाच्या किनाऱ्याजवळ आयोजित करण्यात आला होता। गुआम बेटे कोठे आहेत अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही गुआम बेटे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पश्चिम पॅसिफिक महासागरामध्ये दिसतात। म्हणजे जो काही प्रश्न क्रमांक 6 आहे त्याचे योग्य उत्तर राहील पर्याय सी। पुढचा जो काही आपला महत्त्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे या ठिकाणी जी काही मलाबार नेव्ही एक्सरसाइज आहे याविषयी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। मलाबार नेव्ही एक्सरसाइज सर्वप्रथम या ठिकाणी भारत आणि अमेरिकेने एकत्रितरित्या सुरू केली होती। हे तुम्हाला या ठिकाणी सर्वप्रथम नोट डाऊन करून घ्यायचे, माहिती करून घ्यायचे आहे। या मलाबारची एक्सरसाइज मित्रांनो 1992 साली सुरू झाली होती आणि 2015 साली या ठिकाणी जपान हा देश या एक्सरसाइज मध्ये तिसरा सहभागी देश झाला होता। 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाने या ठिकाणी या एक्सरसाइज मध्ये सहभाग नोंदवला। म्हणजेच आता या ठिकाणी एकूण 4 देश या ठिकाणी मलाबार नौदल सरावामध्ये भाग घेतात, ज्यामध्ये एक आहे भारत, नंबर 2 आहे अमेरिका, नंबर 3 जपान आणि नंबर 4 मित्रांनो या ठिकाणी आपल्याला ऑस्ट्रेलिया असलेला दिसतो। हे पॉइंट या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाचे आहेत, जे की तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचे आहेत। चलूया पुढच्या प्रश्नाकडे, जो की मित्रांनो या ठिकाणी गोल्डन राईस संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। गोल्डन राईस संदर्भात खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1 गोल्डन राईस हा बीटा कॅरोटीनचे प्रमाण वाढवण्यासाठी आनुवंशिक प्रक्रियेच्या माध्यमातून निर्माण केला जातो। विधान 2 जनुकीय सुधारित सोनेरी तांदळाच्या व्यावसायिक उत्पादनाला मान्यता देणारा भारत हा जगातील पहिला देश आहे। वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जो काही गोल्डन राईस आहे ती एक आनुवंशिक प्रक्रिया किंवा जेनेटिकली मॉडिफाईड पीक आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। गोल्डन राईस मध्ये बीटा कॅरोटीनचे प्रमाण वाढवले आहे आणि यासाठी मित्रांनो आनुवंशिक म्हणजे जी काही जेनेटिक प्रोसेस आहे त्या जेनेटिक प्रोसेसचा या ठिकाणी वापर करण्यात आला आहे। अर्थात या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। जनुकीय सुधारित सोनेरी तांदळाच्या व्यावसायिक उत्पादनाला मान्यता देणारा फिलिपाईन्स हा जगातील पहिला देश आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। भारत हा जगातील पहिला देश नाहीये। म्हणजे या ठिकाणी विधान 2 मित्रांनो या ठिकाणी आपलं चुकीचं आहे। या ठिकाणी मित्रांनो जो काही गोल्डन राईस आहे यामध्ये व्हिटॅमिन ए चे जे काही प्रमाण आहे ते वाढवण्यात आलं आहे। आता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय की व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे आपल्या शरीरावर नेमका काय परिणाम होतो। प्रश्न क्रमांक 7 योग्य उत्तर राहील पर्याय ए केवळ विधान क्रमांक 1 बरोबर। पाहूया प्रश्न क्रमांक 8, जो की मित्रांनो या ठिकाणी रोजगार आणि त्याच्या संधी संदर्भात आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1 भारतातील एकूण कामगारांपैकी 50% जास्त लोक कृषी क्षेत्रात कार्यरत आहेत। विधान 2 भारतातील बिगर कृषी नोकऱ्यांमध्ये बांधकाम आणि उत्पादनाचा वाटा सर्वात मोठा आहे आणि वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या देशातील सर्वाधिक जनता ही कृषी क्षेत्रावर त्यांच्या रोजगारासाठी अवलंबून आहे। हा पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। भारतातील एकूण कामगारांपैकी 43% म्हणजे 43% कामगार हे त्यांच्या रोजगारासाठी कृषी क्षेत्रावर अवलंबून आहेत। म्हणजे या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते आपलं चुकीचं ठरतं। आणि भारतातील बिगर कृषी नोकऱ्यांचा जर या ठिकाणी आपण विचार केला तर प्रामुख्याने जे काही सेवा क्षेत्र आणि व्यापार क्षेत्र या 2 क्षेत्रामध्ये कृषी नंतर सर्वाधिक रोजगाराची निर्मिती होते, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी बांधकाम क्षेत्र आणि उत्पादन क्षेत्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाची रोजगार निर्मिती होत नाही कृषी नंतर, हे तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचं आहे। म्हणजे या ठिकाणी आपलं विधान क्रमांक 2 ही मित्रांनो या ठिकाणी आपलं चुकीचं ठरतं। म्हणजे या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील पर्याय डी विधान 1 आणि विधान 2 ही दोन्ही विधानं मित्रांनो या ठिकाणी चुकीची आहेत। पाहूया आजचा आपला प्रश्न क्रमांक 9, जो की मित्रांनो या ठिकाणी तंजावर विना संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी जो काय प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1 भौगोलिक मानांकन GI टॅग मिळवणारे तंजावर विना हे भारतातील पहिले वाद्य आहे। विधान 2
तंजावर विणा दोन प्रकारची आहे, ती म्हणजे एकांत विणा आणि नंबर 2 म्हणजे सदा विणा। योग्य विधान निवडा, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही तंजावर विणा आहे त्याविषयी महत्त्वाचे पॉइंट या ठिकाणी आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे। तंजावर विणा ही भारतातील पहिले वाद्य आहे की ज्याला या ठिकाणी GI टॅग देण्यात आला आहे, म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 1 या ठिकाणी अगदी बरोबर आहे। तंजावर विणाचे एकूण 2 प्रकार पडतात, ज्यामध्ये एक आहे एकांत विणा आणि दुसरा आहे सदा विणा। जो काही एकांत विणा आहे त्याची निर्मिती मित्रांनो एका अखंड लाकडापासून केली जाते, म्हणजे या ठिकाणी जे काही लाकडांचे तुकडे आहे त्या लाकडांच्या तुकड्याचा या ठिकाणी वापर केला जात नाही, तर एका अखंड लाकडापासून या ठिकाणी एकांत विणा या तंजावर विणाची निर्मिती केली जाते, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणे आवश्यक आहे। आणि जो काही साधा विणा असतो तो मित्रांनो लाकडाच्या 3 तुकड्यापासून बनवला जातो, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणे आवश्यक आहे, म्हणून त्याला या ठिकाणी साधा विणा असे म्हणतात। तर जो काही तंजावर विणा आहे त्याचे 2 प्रकार पडतात, ज्यामध्ये एक आहे एकांत विणा आणि दुसरा आहे सदा विणा। आणि त्याचबरोबर भौगोलिक मानांकन मिळवणारे भारतातील पहिले वाद्य म्हणून या ठिकाणी आपण तंजावर विणाकडे पाहतो, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणे आवश्यक आहे। प्रश्न क्रमांक 9 योग्य उत्तर राहील पर्याय सी विधान क्रमांक 1 आणि विधान क्रमांक 2 ही दोन्ही विधान मित्रांनो या ठिकाणी आपली बरोबर आहेत। पाहूया आजचा आपला पुढचा आणि शेवटचा प्रश्न, जो की मित्रांनो या ठिकाणी पिंक सिटी जयपूर संदर्भात आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। विथ रेफरन्स टू द वॉल सिटी ऑफ जयपूर अ युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट। स्टेटमेंट 1 इट वॉज वन ऑफ द फर्स्ट प्लॅन्ड सिटी इन इंडिया। स्टेटमेंट 2 the city was laid out according to the Vedic architecture principles. Statement 3 Raja Man Singh was the founder of the walled city of Jaipur. Which of the above statement given are correct? That is our question. तर मित्रांनो या ठिकाणी जी काही जयपूर सिटी आहे या जयपूर सिटी विषयी आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे। जयपूर सिटी आपल्या भारतातील ती सिटी आहे जी की एक नियोजित सिटी आहे किंवा एक नियोजित शहर आहे, म्हणजे ज्याचं अगोदर आपण व्यवस्थित प्रकारे प्लॅनिंग केलं आणि त्यानंतर या ठिकाणी या शहराची निर्मिती करण्यात आली आहे। या ठिकाणी जे काही प्लॅनिंग आहे ते अशा प्रकारचं ग्रीड जाळीच्या स्वरूपात या शहराची या ठिकाणी प्लॅनिंग करण्यात आली आहे, म्हणजेच या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी आपलं अगदी बरोबर आहे। या ठिकाणी जेव्हा जयपूर सिटीची निर्मिती करण्यात आली तेव्हा वैदिक आर्किटेक्चरचे जे काही प्रिन्सिपल आहे, ज्याला की या ठिकाणी आपण वास्तुशास्त्र म्हणतो, त्या वास्तुशास्त्राच्या आधारावर या ठिकाणी जयपूर सिटीची निर्मिती करण्यात आली आहे, म्हणजेच या ठिकाणी विधान 2 ही आपलं अगदी बरोबर आहे। या ठिकाणी जी काही जयपूर सिटी आहे या सिटीची निर्मिती मित्रांनो सवाई जयसिंग 2 ने केली आहे, म्हणजेच या ठिकाणी राम मान सिंग यांनी जयपूर सिटीची निर्मिती केली नाहीये, म्हणजेच विधान 3 या ठिकाणी आपलं चुकीचं ठरतं। या ठिकाणी जी काही जयपूर सिटी आहे या जयपूर सिटीची स्थापना सवाई जयसिंग 2 यांनी 1727 साली केली होती आणि 2019 साली जयपूर सिटीला युनेस्को कडून वर्ल्ड हेरिटेज साइटचा दर्जा देण्यात आला होता। हा पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। जयपूरमध्ये बहुतांश ज्या काही बिल्डिंग्स आहेत त्या पिंक कलरच्या आहेत, त्यामुळे या ठिकाणी या सिटीला पिंक सिटी असंही म्हणतात, हेही तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचं आहे। प्रश्न क्रमांक 10 मध्ये जे काही विधान क्रमांक 1 आणि विधान क्रमांक 2 आहे ते या ठिकाणी आपलं अगदी बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय ए केवळ विधान 1 आणि विधान 2 बरोबर। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 5 सप्टेंबरचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या लेक्चर सिरीज विषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य एकदा सबस्क्राइब करून घ्या आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आणि जी काही आपली डिस्कशन आहे त्याची PDF फाईल ही त्या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।